ह्या बाजूला पूर्ण म्हणजे पाठचा भाग आहे, पूर्ण दरी ह्या ठिकाणी दिसते. जो विरार पलीकडे आहे ना सफाळ आहे साईडला, दरीचा पूर्ण भाग आहे. एकदम जबरदस्त वाटतं एकदम, आणि थोडं रिक्स पण इकडे आहे. जैसे मन्नत वन्नत रहता है ना, तो नवाज देते हैं, माता जी को चढ़ाते हैं। कोई भी कास्ट कर सकता हाँ, है? कोई भी कर सकता है। हाँ, कोई भी। हाँ, सही रहता है। लागतोय नाही लागत ना, मग लागेल बघ थोडा लागले बघ, एका फटक्यात लागले. अरे यार मस्त भारी एकदम. चला एक मस्त परंपरा ठेवलेली आहे आपल्या जीव. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या एक चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही चाललोय जीवदानीमध्ये, आणि खूप दिवसांनी हा प्लॅन चाललेला आहे जीवदानीचा, खूप महिन्यांपासून. तर आजचा दिवस उजाडलाय. सकाळी लवकरच उठलो आज, आणि सर्वांची अंघोळ वगैरे न्हारी वगैरे झालेली आहे. नाश्ता पण थोडा चहा वगैरे झालेला आहे. सकाळचे काहीतरी 8:30-9 वाजलेले आहेत, आणि थोडंसं लेट झालं असं म्हणायला गेलं तर. लवकर जायचं होतं, आणि त्या ठिकाणी काहीतरी आम्हाला म्हणजे लिफ्टने जायचं होतं. तर लिफ्ट काहीतरी 9 वाजता इथे चालू होते. तर आजचा दिवस एकदम मस्त असणार, भारी असणार आहे. आणि पावसाचं वातावरण पण थोडं झालेलं आहे नॉर्मल असं म्हणायला गेलं तर. आणि ह्या पावसाच्या वातावरणात आम्ही चाललोय जीवदानीमध्ये. खरंच आणि एकदम सोपा प्रवास आहे, जवळचा प्रवास आहे घरापासूनच. एकदम म्हणजे फुलपाड्यातून जायचं रिक्षा मारून. तर चला, आणि नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शांत वातावरण झालेलं आहे, आणि आपण घराच्या बाहेर निघालेलो आहोत. मस्त एकदम थोडासा रात्रभर पाऊस पडलेला आहे. तर इथूनच पुढे जाऊन रिक्षा मारूया आणि जाऊया पुढे प्रवासाला. तर सध्या आलोय या ठिकाणी जीवदानी देवी संस्था मंदिराकडे. एक गेट आहे, त्याच्यात लिफ्टची एंट्री आहे. प्रवास होणारा लिफ्टचा, जाताना लिफ्टने जाणार आहोत. जीवदानी आशीर्वाद स्टडी सेंटर, पुढे जीवदानी फर्निचरचं, आणि ते रोपवे आहे, तिथून आपला प्रवेश होणार आहे. काय तिकीट आहे ते बघूया आपण, आणि निघूया आपण लवकरच. आपल्या ह्या ठिकाणी जायचं आपल्या मंदिराला. आपण ह्या ठिकाणी आपण रोपवेचं तिकीट काढूया, काय तिकीट आहे ते. आणि पुढे बघा मस्त एकदम वातावरण, मंदिरात देवीचं दर्शन घ्यायचं एकदम जबरदस्त. आणि पावसाचे वातावरण आहे. इथून थोडं गेट आहे समोर चालण्याचा, आणि ह्या राईट साईडला इथे रोपवे आहे, आणि समोरचे वगैरे लोक चालत जातात, आणि इकडून रोपवे जातात. सुविधा चांगली दिलेली आहे आपल्या प्रश्ने देवी संस्थान विरार. चला जाऊया, पुढचा प्रवास करूया. पण येण्याची गर्दी या ठिकाणी चालूच आहे, आणि वातावरण मस्त झालंय. देवीचं वातावरण कोण तिकडे ना वगैरे, हा एंट्री वगैरे, पुढे मंदिर आहे आपलं देवीचं. भारी वाटणार वातावरण, आणि खरंच आज शिकार गर्दी आहे. हो, एवढं झाड आहे जबरदस्त, एकदम जुन्या काळाचं झाड वाटतंय. बघून एकदम बरं वाटलं. गरमीमध्ये तर मस्त वातावरण असलं या ठिकाणी, खरंच एक मस्त वातावरण आहे. बघूया. 750 रुपये तिकीट आहे, म्हणजे एकाच 250 रुपये तिकीट आहे. तिघांचे 750 घेतले. प्रवास असताना जायचं यायचं. चला आता आपला प्रवास सुरुवात करूया आपण इथून. तर बाहेरचं वातावरण या ठिकाणी मस्त, म्हणजे लाईनीमध्ये लागलेलो आम्ही. इकडे गणपतीचं मंदिर आहे, छोटं छोटं देवाची मूर्ती आहे, आणि इथं लाईन लावलेली आहे. समोरून जाऊया. चला आता आम्ही म्हणजे रोपवे पकडलेले आहे, आणि सुरुवात झालेली आहे. इकडे मस्त वातावरण झालेलं आहे. पूर्ण झालंय का माहिती आहे दुसरं आहे. हे ना समोर आता पावसाचं वातावरण आहे छान एकदम, आणि आमची रोपे जोरात चाललेली आहे. अजून येणारे पण खाली होते परत. दुसरी डेपो आलेली आहे खाली येणारी, परत जाणारी चाललो आम्ही. मस्त एकदम चांगली सुविधा केलेली आहे जीवदानी ट्रस्टनी, आणि खरंच एकदम भारी वाटतंय. माझ्या काहीतरी सेकंड टाइम आलो आम्ही. आलेलो पहिला 6 महिन्यापूर्वी, हा सेकंड टाइम आहे इकडचा यायचा. रोपवे चाललेली आहे. 40 मिनिटांमध्ये आपण मंदिराकडे पोहोचू. तोपर्यंत
प्रवास बघूया आपण. रोपे थांबलेले या ठिकाणी. चला आता आपला प्रवास चाललेला चालण्याचा शॉर्टकट प्रवास आहे या ठिकाणी. आणि पुढे आता आपण रोपे थांबून पुढे चाललो मंदिराकडे जाण्याचा मार्ग. चल पुढे जाऊया या ठिकाणी. मंदिराच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि परत दर्शन घेऊया मंदिरात. हा पूर्ण विरारचं वातावरण आहे इकडे. जिवदानी मंदिरावरून काढलेला हे व्हिडिओ आहे आणि खरंच एकदम जबरदस्त सीन दिसतो इकडून. पूर्ण विरार नालासोपारा दिसतो इकडे. विरार नालासोपारा ठीक आहे, पण विरार तर पूर्ण दिसतो ईस्टचा भाग, ईस्ट वेस्ट वगैरे, पूर्व व पश्चिम वगैरे. अर्नाला गावापर्यंत मस्त एकदम वातावरण झालेलं आहे, पावसाचं वातावरण आणि छान एकदम झालेलं आहे. सर्व आज खूपच गर्दी आहे नॉर्मल असं म्हणायला गेलं तर. आणि इकडे सर्व भाविक आपले आले दर्शन घ्यायला देवीसाठी. जबरदस्त वातावरण झालेलं आहे एकदम पावसाचं वातावरण. तिकडे समुद्र किनारा आहे पुढे. एकदम जवळून काढलेला सीन आहे इकडे. जबरदस्त हवा सुटलेला आहे इकडे. मस्त दिसतंय वातावरण. दिसतो तो इथे विरारचा डॅम आहे इकडे. आणि हा तिकडे पुढे गेलाय तो नालासोपारा साईडला. इकडचे मस्त वातावरण, असं वाटतं की इकडे कोकणात फिरायला आलोय. आणि खरंच एकदम पावसाच्या वातावरणामध्ये मी फर्स्ट टाइम आलो. अगोदर आलेला 6 महिन्यापूर्वी या ठिकाणी. हा इकडे म्हणजे हवेचा भाग आहे साईडला. काही लोक वगैरे मस्त व्हिडिओ वगैरे शूट करत आहेत. असं वातावरण विरारमध्ये खरंच बघायला बरं वाटतं. ह्याच वातावरणामुळे असं म्हणायला गेलं तर विरारला गर्दी वाढत चाललेली आहे. याच कारणामुळे काही इथलं वातावरण असं मुंबईमध्ये मात्र सध्या बघायला भेटत नाही कुठे. पण भाईंदर सोडला की ह्याचं वातावरण बघायला भेटतो आणि जबरदस्त वातावरण झालेलं आहे. पूर्ण विरार दिसतोय डोंगरावरून. एकदम जबरदस्त पावसाळी वातावरण आहे. समोर आपण गर्दी बघतो इकडे. काही लोक येतात. देवीचं मंदिर आहे साईडला. खरंच जबरदस्त वातावरण दिसतंय. खूप बघायला एकदम मन एकदम हे होऊन झालेलं आहे. असं वाटतं की कुठे पुण्या साईडला किंवा कोकणामध्ये फिरायला गेलोय. समोरचं वातावरण एकदम पावसाळी वातावरण झालेलं आहे. ऑगस्ट महिना आहे. हा तिकडे ईस्टचा भाग आहे तिकडे. त्या साईडला भाग आहे तो साईनाथ नगर वगैरे तिकडे, म्हणजे सफाळे साईडला. ह्या ठिकाणी पैसे चिपकत जातात. आपण जे 1 रुपये 2 रुपये कॉईन असेल सर्व आपल्या महिला या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. खरंच आम्ही प्रयत्न करतोय. आमचा विहान बाबू बघ झालं तर विहान हे ते पैशाचे बघ ट्राय कर. लागतोय नाही लागत ना? पण लागेल बघ. थोडा लागले बघ. एका पटक्यात लागले. अरे विहान मस्त भारी एकदम. चला एक मस्त परंपरा ठेवलेली आहे आपल्या जिवदानी मंदिराकडे. आणि खरंच एकदम भाग्य आहे असं म्हणायला गेलं तर. आणि बघा ना भरपूर ठिकाणी पैसे चिपकवले गेलेले आहेत. मस्त वाटलं बघून. एकदम भारी वाटलं खरंच. ह्या बाजूला पूर्ण म्हणजे पाठचा भाग आहे. पूर्ण दरी ह्या ठिकाणी दिसते. जो विरार पलीकडे आहे जरा सफाळे साईडला दरीचा पूर्ण भाग आहे. एकदम जबरदस्त वाटतं एकदम. आणि थोडं रिक्स पण इकडे आहे. मस्त दिसतो एकदम. भारी भारी वातावरण झालेलं या ठिकाणी पावसातून. हे बघा ना समोर ह्या ठिकाणी जे म्हणजे क्या वस्तू बोलते मतलब नवस का मुंडन. हाँ नवस का मुंडन रहता है. क्या उसके बारे में बताओ? मुंडन जैसे मन्नत वन्नत रहता है ना, तो नवस देते हैं, माता जी को चढ़ाते हैं. कोई भी कास्ट कर हाँ कोई भी कर सकते हैं. हाँ कोई भी. हाँ सही रहता है. देखिए अच्छा लगा, लेकिन मुझे भारी लगा. मैं तो ये फर्स्ट टाइम देख रहा हूँ. सभी आया था लास्ट टाइम पे तभी. बकरा भी देते हैं. मुर्गा बकरा भी चढ़ाते हैं. और आपका हाँ जो भी देना है आप दे सकते हैं. मस्त वाटलं बरं थोडं बघून. काही लोकांची म्हणजे देवाची श्रद्धा आहे. आणि खरंच साड़ी देना है, सोना चांदी जो भी देना है आप दे सकते हैं. नारियल जो भी चढ़ाना है चढ़ा सकते हैं. हाँ थँक्यू सर. खरंच बघा नाही या ठिकाणी मुलगीवर वाटते ती. मला बोलले की तुमचं करता का, आम्ही नाही बोललो. पण ह्या ठिकाणी बरं वाटतं बघून. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये अजून श्रद्धा चाललेली आहे. आणि ही परंपरा कायम टिकून राहावं हीच देवीकडे आपली प्रार्थना. बरं वाटतं एकदम. या ठिकाणी बोर्ड पण लावलेलं आहे की इथे नवसाचे केस मुंडन केला जातो. नंबर पण दिलेला आहे. काही लोक ह्या ठिकाणी येतात हे सर्व करण्यासाठी. हे बघा ना समोर दिसते थोडं दूरचं वातावरण आहे. आणि समोर दिसते हा पट्ट्यामध्ये बघा जबरदस्त या ठिकाणी दिलं जातं. या ठिकाणी लोक बसलेले आहेत.
आणि परंपरा आहे, आपण त्याला काय बोलू शकत नाही, परंपरा जपली जाते आपल्या धर्मामध्ये. आणि बरं वाटतं सर्व कोकणी वातावरण, मस्त वातावरण झालं. हा पलीकडचा भाग आहे इकडे देवीच्या, पूर्ण इकडे वातावरण मस्त झालेलं आहे आणि खरंच भाविक एकदम आतुरतेने येतात जीवदानीकडे. चला पुढे जाऊ. या ठिकाणी मस्त झालेलं आहे एकदम. आणि पावसामध्ये या ठिकाणी तिकडची ती नदी आहे सफाळे साईडची, विरार सोहळा सोडतो आपण तिकडे, तिने नदी लागते, त्याचं नाव माहिती नाही मला, तर नक्की तुम्हाला माहिती तुम्ही कमेंट करा. ह्या साईडचा बुलेट ट्रेनचा भाग इकडे बांधणार आहे, त्या साईडला पट्टा येतो. तिकडे हा वेजचा भाग आहे, म्हणजे आपण जे गावी जातो आपल्या ठाण्याकडे वगैरे, किंवा हा घोडबंदर रोड समोर दिसतो तिकडे आहे तो, त्याच रोडनी पुढे जातो आपण. म्हणजे पाठीमागचा भाग आहे इकडे. हा इकडे पाचपारीकडे जाण्याचा मार्ग आहे. विरार आपण जातो पाचपारीकडे, म्हणजे विरार असं आहे ना साईडला पाचपारी आहे. आणि खरंच वातावरण भारी झालेलं आहे. काही ठिकाणी झोपड्या पण मोठ्या मोठ्या ह्या ठिकाणी होत आहेत. पाठीमागचा भाग आहे इकडे, मस्त एकदम हे झालेले. आणि इकडे हे सिंहाचं मंदिर आहे, इकडे श्री महालक्ष्मी देवी मंदिर, तिकडे पुढे पैसे लावतात, आपण पाहिलं मगाशी. इकडे बारोडा देवीचं मंदिर आहे आणि तिकडे जय जीवदानी चहाचं स्टॉल आहे तिकडे. तिकडे गडाखाली गणेश मंदिरावर जाण्याचा मार्ग आहे. मस्त वातावरण आणि कम्फर्टेबल काम केलं ट्रस्टीने. ट्रस्टीचे आभार आहे, सुंदर एवढं काम केलेलं, बरं वाटतं बघून. आणि सुट्टी दिवसामध्ये खूप गर्दी असते या ठिकाणी आणि खरंच मन एकदम म्हणजे एकदम बरं वाटतं आल्यानंतर. आणि एकदम उत्साहित आनंद वाटतो. एकदम वातावरण मस्त झालेलं आहे. पावसाच्या वातावरणामध्ये खूप छान थंडीमध्ये वगैरे फिरायला बरं वाटतं या ठिकाणी. आणि खरंच आज बरं वाटलं सर्व बघून आज. हा मंदिराचा वरचा भाग आहे जो आपण मुकुट बोलतो, शेवटचा भाग इकडे चालला. आणि काही लोक इकडून चालत म्हणजे उतरतात, येताना म्हणजे लिफ्टने येतात, लिफ्टने म्हणजे रोपवेने येतात येताना. आणि जाताना काही लोक रोपने जात नाहीत तर उतरतात. तर हा आजचा शेवटचा इथे भाग दिसतोय आपला, मस्त एकदम वातावरण झालेलं आहे. आणि विरार पण दिसतोय इकडे. इकडे तुम्हाला तिकडे ट्रेन पण चाललेली आहे बघा, ट्रेनचा पण दिसतोय, जे विरार आपले लोकल आहे किंवा सफल्यावरून मेल वगैरे येतात, तो पट्ट्या सर्व मस्त वातावरण झालेलं आहे एकदम. आणि मला तर आज खूप आनंद झाला गोष्टीचा, हे सर्व बघून पावसाच्या वातावरणामध्ये. तुम्हाला कसं वाटतं जीवदानी, तुम्ही कधी आल्यात का नक्कीच कमेंट करून सांगा एकदा. सर्व इथला माझा भाग पण दिसतो, तिकडे शाळा वगैरे आहे. आणि आज एकदम भारी वाटतं वातावरण. तिकडे खरंच गाणे वगैरे लागलेले आहेत, अस्मिता पण खुश झालेली आहेत, विहान पण खुश, विहानला बरं वाटतं खरं बघून. एकदा नक्की आलं पाहिजे आपण वर्षाने एकदा वगैरे ह्या वातावरणामध्ये देवीचं दर्शन घ्यायला. ट्रस्टीने खूप छान काम केलेलं आहे, ट्रस्टीचे आभार एवढे चांगलं सुंदर काम करण्यासाठी. या ठिकाणी येतात तेव्हा ह्या आठवणी म्हणजे धागा वगैरे देवीचं असं ह्या ठिकाणी बांधला जातो. कारण जर आपण रिटर्न आलो परत तर ते समजण्यासाठी वगैरे, असं मला तर वाटतंय. तुम्हाला काय आवडतं नक्की नक्की तुम्ही समजून सांगा. आणि तिकडे हा मस्त वातावरण झालेलं आहे, हवा पण जबरदस्त सुटलेली आहे. हा वरचा भाग आहे इकडचा पाचपारीचा. आणि खरंच एकदम जबरदस्त वातावरण दिसतंय. पूर्ण विरार दिसतोय इकडे, विरार नालासोपारा वसईपर्यंत कॅमेरा गेलाय. तिकडे नायगाव वगैरे भाईंद्र खाडीच्या पुढे आहे तिकडे. भाविक पण शांत वाटत, सकाळचं वातावरण झालेलं आहे, जबरदस्त दिसलं आता. तर ठिकाणी धागे वगैरे देवीचे बांधले आहेत, एक आठवणी असतात त्या मंदिराबद्दल आपल्या. तिकडे ट्रेन आहे समोर, ती दिसतंय तिकडे समोर ट्रेन आहे. तिकडे पुरा अर्नाळा बीच आहे, तिकडे हे सर्व, तिकडे सफाळा गेलं, तिकडे मग विरारच्या पुढे सफाळा, पालघर वगैरे तिकडे समुद्र तिकडे समोर आहे तो. ते बरं हे दिसतंय, आपलं रेल्वेचे यार्ड दिसतंय, शाळा दिसते आपली, DGS टॉवर दिसते तिकडे. इकडे मनेपड आहे, हरकिल नगर पुढे आहे, तिकडे नालासोपारा दिसतो, वसई दिसते. वातावरण तेच आहे. ठीक आहे, चला जायचं आता. आता सर्व दर्शन झालेलं आहे देवीचं आणि सर्व पण शूट वगैरे केलेले आहे. खूप बरं वाटलं इकडे येऊन आणि वातावरण खूप थंड वाटतं, खरंच एकदम प्रसन्न वातावरण होतं. आणि सकाळची वेळ आहे, सकाळी काय 9:30-10 वाजता निघालो घरात आणि आता घरी जाण्याचा परत चाललंय. आलो पण म्हणजे रोपवेने जातो, पण रोपवेनीच, कारण जास्त त्रास नको म्हणून यायला होतं, चालत जायला चालत. चला आपल्या होतं तर मस्त वाटलं इथं वातावरण बघून, खूप भारी वाटलं एकदम. आणि खूप प्रसन्न वातावरण आहे, लोकांची गर्दी वाढत चाललेली आहे. आम्ही पण लवकर घरी निघतो आता. तर पुढे आता बघूया, तिकडे पण लोक येत जातात खूप तसे प्रमाणामध्ये. काही
जे ज्या ठिकाणी मुंबईला होतं आणि खूप असं छान म्हणजे संदेश दिला आपल्याला. चला पुढचा भाग बघूया. खाली जाण्याचा मार्ग आहे आणि मित्राचा आपल्याला. तर सर्व दर्शन व्यवस्थित झालेलं आहे. हे काय हा याचा मार्ग आहे माहिती मला ते दाखवलंय मी. जायचा मार्ग आहे. सर्व दर्शन घेऊन शॉर्टकट जाऊया. उभे उभे आहेत आणि सर्व दर्शन झालेलं आहे आता आणि आपण घरी चाललो आता. एका ठिकाणी जायचं एका मित्राकडे. परत आपण घरून मित्राकडे जाऊया. चला मग चला हा पुन्हा आता जाण्याचा मार्ग आपल्या इथे उतरायचं खाली आणि इकडचं वातावरण बघतो आपण. मस्त वातावरण झालं. नक्कीच तुम्ही भेट द्या आणि भेट देत असालच विरार नाळासोपारावाले. छान वातावरण झालेलं आहे इकडे. जाण्याचा मार्ग आहे इकडे उतरायचा खाली. एकदम मस्त प्रवास झाला आज आणि बरं वाटतं सकाळ सकाळ. आणि चला निघूया आपण आता. मस्त लाईनीमध्ये उभे राहाव्या आणि निघून जाऊया. आता जस्ट रोपे आली होती. खाली जाण्याचा मार्ग आहे आणि खरंच येताना पण बरं वाटलं आणि जाताना आपण जातो खाली. आता दोन्ही प्रवास रोपेने केले. यायचं ऍक्च्युली ताला द्यायचं पण आपल्याला वेळ कमी आहे जायचं आहे त्यासाठी हे चाललंय. चला रोपेने प्रवास करायचो. स्वस्त प्राइस आहे. 250 रुपये प्रत्येक मेंबर आहेत. आम्ही 3 जण आहोत. तिघांना आम्ही तिघांनी पैसे भरले आणि चला पूर्ण एकदम वातावरण पावसाळी वातावरण ऑगस्ट महिना एकदम भारी वाटते. कारण आता रायगडला पण अशी सुविधा झालेली आहे पण ती रोपे थोडी सिंगल वरून आहे म्हणजे वायरला टच झालेली असते. ही थोडी जॉईंट आहे खाली डोंगरा भागातून. काही वर्षापूर्वी जेव्हा आलो होतो एकदा तेव्हा आम्ही चालत आलेलो आणि 5-6 महिन्यापूर्वी तेव्हापर्यंत आम्ही म्हणजे रोपेने आलेलो होतो आणि आता पण रोपेने चाललोय येणं जाणं. जबरदस्त भाग दिसतो इकडे रोपट्ट्यामध्ये. चांगली सुविधा केलेली आहे जीवदानी ट्रस्टने. त्यांना म्हणजे त्यांच्या आभार खूप असं म्हणायला गेलं तर खरंच एकदम बरं वाटतंय सर्व डेव्हलपमेंट बघून. कारण सामान्य माणूस पण या ठिकाणी प्रवास करू शकतो आणि सामान्य माणसाला सध्या कारण सामान्य माणसंच येतात त्या छोट्या छोट्या ट्रस्टीला भेटायला किंवा मंत्र्यांना भेटण्यासाठी. आणि खरंच विरार नाळासोपारावाले खूप म्हणजे देवी एकदम म्हणजे आपली प्रख्यात आहे जीवदानी देवी. असाच आशीर्वाद सर्वांचे राहते देवीचा. हीच मनोकामना माझ्याकडून. मस्त वातावरण हे वातावरण बघायला एकदम आनंद झाला. चला हा इकडे जाण्याचा मार्ग झालेला आहे. त्यासाठी येण्याचा मार्ग असतो. 2च रुपये आहेत येण्या जाणं आणि चिकार पब्लिक असतं. असं त्या लाईनीमध्ये जर असं साधारण 50-60 पब्लिक बसतं एका ह्याच्यामध्ये फेरीमध्ये येण्याच्या किंवा जाण्याच्या. आणि प्रवास मस्त वाटतो एकदम. नाही दिसत इकडे पुढे फुलं आहेत. ती समोर ती ना व्हाईटवाली हा ती ना फुले फुलझाडं आहेत ती. चला आता आलेलं आहे आपलं रस्त्याचा लास्ट स्टॉप. आता उतरून आपल्या घरी जायचं आहे आणि मस्त वाटला प्रवास एकदम आजचा. छान एकदम भारी. पूर्ण पब्लिक उतरलेलं आता आणि आपल्या घरी चालले. मस्त प्रवास होता रोपवेचा आणि प्रवास भारी वाटला आजचा आणि दर्शन पण भारी झालं देवीचं. चला आता बाहेरचं एक्झिट आहे आपली मंदिराची. नक्कीच तुम्ही पण हा एक प्रवास केला पाहिजे ह्या पावसाळी वातावरणामध्ये. खूप बरं वाटतं इकडे येऊन आणि मन एकदम शांत होतं. चला सर्वांना धन्यवाद. पुढे जाऊया प्रवासाला आपल्या. तर नमस्कार मंडळी. हा होता आजचा आमच्या जीवदानीचा प्रवास. एकदम बरं वाटलं. जाताना पण रोपेने गेलो येतं आणि इथं आम्ही रोपेने आलो. तर मस्त प्रवास झाला. दर्शन पण भारी झालं आणि थोडी गर्दी आहे मोजकीच. तर मित्रांनो सांगतो या ठिकाणी आता तुम्हाला आमचा देवीचं कसं वाटतं नक्कीच कळवा. म्हणजे प्रतिक्रिया सांगा आम्हाला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण असे नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येतो. तुम्हाला सर्वांना बाय बाय. हो बाय बाय कर. टेक केअर.